उज्ज्वला सोसायटीतील मंडळी आपले नातेवाईक असे मिळून 100-1 लोक होतील। बाबा ताई कुठे? आता तिची कशाला चौकशी? श्रेयसचं कार्य होईपर्यंत तिचा विषय नको। तसं नाही आई, हे सगळं ताईने ऐकलं ना तर तिला त्रास होईल। हे सगळं ऐकायला तुझी ताई घरी तर असायला हवी। इतका वेळ कानी कपाळी ओरडून सांगितलं की घराबाहेर जाऊ नकोस, पण नाही ऐकेल तर शपथ। लोक नाव ठेवतात पण हिला काय त्याचं? विद्युत चहा घे। मयू बाबा आई गो ठेवला चहा घे। हा बाबा गोळ्या घेतल्यात ना? अरे विसरलो ग। असं काय करताय बाबा? मयू जा ना जरा बाबांच्या गोळ्या घेऊन येतेस? हा देते। अरे आई, तुमच्या आवडीच्या शेवग्याच्या शेंगा पण आणल्यात आणि माहित आहे का, ह्यांना आवडतात ना तशी वांगी होती। आज भरली वांगी करू का? मयू हे बघ भाजी। मयू आता मी घेते तिच्या हातनं बॅग, तू जा ना, तू गोळी आणतेस ना? आले आई। दे ग माझ्याकडे दे बॅग। अगं नाही, मला वांगी करायची आहेत ना, राहू देत। हो भरलं वांग करणार आहेस ना दादासाठी? हो ठीक आहे, तू भाजी कर, मी तुला मसाला करण्यासाठी मदत करते। तू खरंच मला मदत करणार आहेस? हो करीन ना, त्यात काय अगं। मग मी तुला कुहू तुला खाली कुणी काही बोललं का? मी सांगितलं होतं ना कुहू तुला खाली नको जात जाऊस। हे बघ कुणी किती सांगितलं ना की तुझे बाबा नाहीये तर या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही। आपले बाबा आहेत ना। आणि तुला माहितीये का आज मी काय आणलंय? हे बघ वांगी आणली आहेत। तुला आणि बाबांना आवडतात ना भरली वांगी, तशी आई तुझ्यासाठी भरली वांगी करणार आहेत। वहिनी ती खूप घाबरल्यासारखी वाटते मला। ऐक ना, तिला ते चॉकलेट मिल्कशेक आवडतं ना, ते दे ना बनवून, म्हणजे तिला जरा बरं वाटेल। हो तू चॉकलेट मिल्कशेक पिशील ना कुहू? पिशील? आणते बाळा तुझ्यासाठी। आलेच। काय झालं कुहू? कुहू एवढं घाबरायचं नाही बाळा। हा बाबा हो पण तू बाबांची ब्रेव मुलगी आहेस की नाही? हा अजिबात असं घाबरायचं नाही, ठीक आहे? शांत राहा। ऐक, त्या चॉकलेट मिल्कशेकवर आपण चॉकलेट क्रश करूया। हा चल। काय झालं मयुरी, तुम्हाला इतक्या घाईने का बोलवलंस? प्रतीक मला सांग, तुला आंबेडकरांचा ऍड्रेस सापडला का? नाही पण मी ट्राय करतोय। म्हणजे बाबांचं काम आता अर्धवट राहिलं। मला असं वाटत होतं ते आपण मिळून पूर्ण केलं तर। नाही मयुरी, अगं त्या वारंगने ना मला ऑफिसमध्ये नो एंट्री केली आहे ग। जर मला ऑफिसमध्ये जाता आलं असतं तर कोणाकडून तरी इन्फॉर्मेशन मिळाली असती, पण आज आपल्याकडे काहीच लीड नाही आहे। पण डोंट वरी, मी आहे। त्या वारंगची माणसं आंबेडकरपर्यंत पोहोचायच्या आधी आपण तिथे पोहोचू, म्हणजे काय खरं आणि काय खोटं कळेल। वारंग? प्रतीक तुला खरंच वाटतं का त्या बसचा ऍक्सिडेंटच झाला होता? म्हणजे वारंगने ना बाबांना ऑलरेडी धमक्या द्यायला सुरुवात केलेली। हे सगळं वारंगने केलं नसेल ना? नाही ग मयुरी, त्या बसमधली 29 माणसं जळून खाक झाली। तुझ्या बाबांना त्रास द्यायला वारंग इतका मोठा ऍक्सिडेंट करू शकेल? माहिती नाही मला, मनात आलं म्हणून विचारलं मी। मला नाही वाटत ग तो वारंग इतका पोहोचलेला असेल। बट एनिवेज तू आता हा विचार सोड, तुझे जे काही टेन्शन आहे ना ते आता तू माझ्यावर सोड। तू फक्त आता अश्विनीवर फोकस कर। अश्विनी नीड्स यू। हो स्लेट आहे, विश रॉड बाय। मयुरी बोलली तसं काही असेल का? वारंगनी श्रेयस सरांना विद्युत हाँ एक मिनिट।
आत्ता तुम्ही जे डिस्कस करत होतात ते मी ऐकलं आणि जे जे लागणार आहे त्याची मी एक लिस्ट बनवली. सगळी कामं तुझ्यावरच पडतायत, खूप जबाबदारीने तू करतोयस म्हणा, पण तरीही गडबडीत काही लक्षात नाही राहिलं तर उगाच गोंधळ नको व्हायला म्हणून लिस्ट बनवली आहे. ही लिस्ट बघून जरा मॅनेज करायला सोपं जाईल. सो ठेव ही लिस्ट तुझ्याकडे. ओके? काय झालं? शिल्पी तू अशीच होतेस का माया? म्हणजे नाही काय नाही. ए असं काय, सांग ना आता. नाही मी ऑब्झर्व करतोय तू खूप वेगळी वाटतेस. मे बी पूर्वीसारखी. खूप सेन्सिटिव्ह, सगळ्यांना सांभाळून घेणारी, सगळ्यांचा विचार करून परिस्थितीतून मार्ग काढणारी, ताईच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणारी. थँक्स. थँक्स काय, विद्युत ही माझी फॅमिली आहे. आज माझ्या फॅमिलीवर एवढं मोठं संकट कोसळलंय. दादासाठी मी इतकं तर करूच शकते ना. येतो. मला आता कोणाच्याही मदतीची गरज नाहीये विद्युत, कारण आता मला जे करायचंय ते मी करून राहणारच. बाबा कुठात? ते जेवणार नाही आहेत. का? काय झालं? बरं नाही वाटत का त्यांना? त्यांना जेवायची इच्छा नाही. ते दूध प्यायल्याने वरती टेरेसवर गेलेत. ठीक आहे, तू सुरू कर जेवण, मी त्यांना बोलवून आणते. आणि प्लीज जेव, गोळ्या घ्यायच्यात तुला. हो आई. तुझी खात्री आहे ना श्रेयस जिवंत आहे म्हणून? मग लाव त्याला फोन, बोलायला सांग त्याला माझ्याशी. लाव फोन त्याला. आई कदाचित रेंज नसेल ना, म्हणजे रेंज नाहीच आहे त्यांच्या फोनला, म्हणून नाही आला. रेंज नाहीये, रेंज नाही. अगं किती दिवस रेंज नाहीये. कोणाच्या फोनवरून त्याला फोन नाही करता येत? कुठे टेलिफोन बूथ नाहीये त्याला आपल्याशी बोलायला? आई खरंच हे हो ना, मग लाव फोन. आत्ताच्या आता मला त्याच्या तोंडून ऐकायचंय. आहे मी सुखरूप आहे. लाव ना फोन. नाही लागत आहे फोन. आणि लागणारी नाहीये. जर माझा श्रेयस नाही तर त्याचा फोन कसा लागेल? त्याचं शरीर ओळखता येत नाही, त्याचा फोनही कुठेतरी दरीत फोडून चकण्याचूर झाला असेल का? नाही येणार तो. हात जोडते मी तुझ्या पुढे. समजून घे की माझा श्रेयस गेलाय. आई प्लीज असं बोलू नका. माझं मन मला सांगतंय ते जिवंत आहेत, सुखरूप आहेत, ते परत येणार आहेत. आई अहो बायको आहे मी त्यांची. तू बायको आहेस, पण मी तर त्याची आई आहे ना. अगं 9 महिने पोटात वाढवलाय, जन्म दिलाय त्याला, तर मला नाही कळणार की माझा श्रेयस आहे नाही. याच गोष्टीचं तर आश्चर्य वाटतं ना आई मला, की तुम्ही ही गोष्ट इतक्या सहज कशी मान्य केली. माझा ठाम विश्वास आहे की माझा नवरा जिवंत आहे, पण मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की आई असूनही तुम्ही या गोष्टीवर विश्वास कसा काय ठेवला की तुमचा मुलगा जिवंत नाहीये म्हणून. गेलेल्या माणसाचा चेहरा न बघता, कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता तुम्ही त्यांच्या फोटोला हार घालायला तयार झालात. आईचं मन असं असतं का हो? हे तू बोलतेस अश्विनी? तू माझ्या मातृत्वावर शंका घेत आहेस. अगं तू दुःखात आहेस, तुला धक्का सहन नाही झाला म्हणून तू वाटेल ते बोलतेस, म्हणून मी तुझ्याकडे दुर्लक्ष करते. पण आता नाही, आता नाही मी हे सहन करणार. मला तुझ्याशीच बोलायचं नाही, आता नाही बोलायचं तुझ्याशी. प्रतीक काय झालं?
सो त्या आंबेडकरचा पत्ता फक्त श्रेयस सरांना माहिती होता. पण त्यांना कुठे आणि कसं शोधायचं? अरे हा श्रेयस जेव्हा जात होता तेव्हा त्याच्या गाडीचं तिकीट मीच बुक केलं होतं. म्हाळगीवाडी म्हणून गाव होतं. म्हाळगीवाडीमध्ये नेमकं कुठे ते माहित नाही यार. समजा आपण तिथे गेलो, तिकडे थोडी विचारपूस केली तर आपल्याला कळेल ना ते कुठे राहायचे. ही चांगली आयडिया. म्हणजे तिथे गेल्यावर एक्झॅक्ट म्हणजे काहीतरी कळेल ना आपल्याला. ते काम करूया, आपण लगेच जाऊया. चल. तुम्ही कसं नेत आहे का? म्हणजे इथे मयुरी आणि अश्विनीला तुमची जास्त गरज आहे. मी एक काम करतो, मी जाऊन येतो, तुम्ही इथेच थांबा. श्रेयस मला नेहमी म्हणायचा की मी नेहमी टप्पी देतो मग. आता तर त्याने आता आयुष्यभराची टप्पी. तू जा आणि त्या आंबेडकरचं काय होतं मला कळ. हा, कॉन्टॅक्ट मध्ये राहा. हाच उगाचच ना रागाच्या भरात आईना मी बोलून गेले. पण मी तरी काय करू? कोणी माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीये की तुम्ही परत येणार आहात. मी किती सांगायचा प्रयत्न करते पण कोणी ऐकतच नाहीये. तसंही चुकलंच माझं जरा. मी असं करायला नको हवं होतं. पण कुकू काय झोप बाळा. हं झोप बर, झोप झोप झोप. बाबांची आठवण आली का? काही होणार नाही बाबांना. बाबा येतील. हं ही अशी का ओरडत उठली ग? काही नाही ग, वाईट स्वप्न पडलं बहुतेक. बाबांची आठवण आली असं. अरे मयू ऐक ना, उद्या हे बाबांचं शर्ट इस्त्री करून ठेवशील. बटन तुटलं होतं ना म्हणून इस्त्रीच करता आलं नाही. आणि आता तूही झोपून जा बाळा. आई किती दिवस अशी वाट बघत बसशील ग? तुझ्याशी आता स्पष्ट बोललंच पाहिजे मला. आई मला तुझ्या मांडीवर झोपायची इच्छा होते. झोपू का ग? काय ग लाडूबाई, काय झालं? ये. आई बाबा खूप वेळा गावी गेलेत ना ग? हो अगं, असं का विचारतेस? तुला आठवत नाही का? आठवतंय मला, पण त्यांनी कधी फोन केला नाही गावी जाऊन असं आठवत नाहीये. हो अगं, घराबाहेर पडले ना की सतत फोन करतात. माझ्या मुली कशा आहेत, त्या जेवल्या का, बाबा कसे आहेत, आईने औषधं घेतली का, आणि बरंच काही. मी पण खरं सांगू, कधी कधी ना काही कारण नसतानाही तुझे बाबा फोन करतात. त्यांना ना बाहेर गेल्यावर करमतच नाही. मग ह्यावेळी का नाही केला त्यांनी फोन? आई विचार कर, बाबा जाऊन इतके दिवस झाले तरी त्यांचा एक सुद्धा फोन आलेला नाहीये. मी असं म्हणत नाहीये तू चुकीची आहेस म्हणून, पण बाबा कधीच असं वागत नाहीत ग. पण ह्यावेळी ते असं वागतायत. ह्याचा आपण विचार केला पाहिजे ना आई. आई मी असं पण म्हणत नाहीये की बाकी सगळे बोलतायत ते खरंय, पण बाबांचा एक सुद्धा फोन आला नाही म्हणजे काहीतरी इश्यू असू शकेलच ना. कसला इश्यू? हे बघ, आता भलते असेल ते प्रश्न विचारू नकोस. झोपून जा लगेच. आई पण तरी एकदा विचार करून बघ. कसला विचार करायचा आहे म्हणून? माझी पूर्ण खात्री आहे तुझे बाबा जिवंत आहेत आणि ते परत येणार आहेत. आणि ह्या बाबतीत ना मला कुणीही काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाहीये. झोप आता.
सावकाश. मर्यादेची कृपा. तुम्ही ज्या हालतमध्ये मला भेटलात, आजो कोणी बी असा जिता नाही पाहिलं मला. तुम्ही तर स्वतःच्या पायावर उभं राहिलात. साहेब, कोण आहे तुम्ही? कुठून आलात? काय नाव गाव आहे ते सांगा की. माझं नाव श्रेयस वाघमारे. तुम्ही काहीतरी म्हणालात ना, मी कसला तरी आवाज ऐकला. हो, तो बुड्ढा दिसतोय ना, त्याचा बाप आहे. कळलं? ही त्याची चिकनी बायको आहे, त्याची आई. ही लहान मुलगी त्याची, ही मोठी पोरगी, आणि ही त्याची बहीण. याची मला सगळी इन्फॉर्मेशन हवी. हो भाई. कोण कुठे जातं आणि काय करतं हे सगळं मला सांगायचं. आणि त्याचा मेवना वकील आहे, लक्षात ठेवायचं. तो काही करू शकतो. वसुलीचा दिवस जवळ आला. गावलीच काय बोलायचं नाही. आले. अरे तू कॉफी केली सुद्धा. मी केली असती ना ग तुझ्यासाठी. वहिनी, हा, तू कुठे गेली होतीस सकाळी सकाळी? अगं देवपूजा करायची होती ना, आणि घरात हार नव्हते, म्हणून म्हटलं बाहेर जाऊन हार घेऊन येते, एवढंच. शिल्पी, घरात सुतक असताना देवपूजा करत नसतात म्हणावं. आई प्लीज असं नका ना बोल. हे बघा, तुम्ही हवं तर माझ्यावर रागवा, ओरडा, पण हे सुतक वगैरे. अगं आई, मला बाबांची खूप आठवण येते. कधी येणार आहेत ते? कुहू, शांत हो बघू. बाबा लवकर येणार आहेत, कळलं? रडायला काय झालं बाळा? नाही रडायचं असं. पण किती दिवस वाट बघायची आई बाबांची? तू त्यांना कॉल लावून दे, मला त्यांच्याशी बोलायचं. कॉल लावून दे, मला बोलायचं. अगं हो कॉल लावून दे. कुहू, शांत हो. कुहू शांत. कुहू, बाबा कामासाठी गेलेत ना गावी, मग असं आपण कसं फोन लावणार? कामात आहेत ना ते, आणि कामात असताना कसं बोलतील ग? थोडे पेशन्स ठेवू नको हो. आता तेवढंच बाकी आहे. चल आपण आतमध्ये जाऊ. जा, आंघोळ करायची ना, हातून कपडे घे. हा, एखादी आई मुलींकडे बघून तरी भानावर आली असती, पण हिचं स्वतःच खरं करायचं असतं ना. कुचं वय तरी आहे का हे सगळं समजून घ्यायचं? आईनं मुलींना समजावायला पाहिजे, पण इथे उलटी गंगा वाहते. नवरा गेला तरी कुंकू मंगळसूत्र बाहेर येणं जाणं काही म्हणून थांबलं नाहीये. आता तूच समजावून सांग तिला, आमच्यासाठी नाही पण स्वतःच्या मुलींसाठी तरी भानावर ये. नाही तर उद्या कार्याच्या वेळेस 4 लोक गोळा होतील तेव्हा काय तमाशा होईल ना माहित नाही. शिल्पी, आई काय म्हणत होत्या? अगं ते दादाचा 13वा करायचा आहे ना, त्याबद्दल बोलत होते. अगं पण हे जिवंत असताना कसं काय तुम्ही हे सगळं करू शकता? मी सांगते तुम्हा सगळ्यांना, ते सुखरूप आहे, ते परत येणार आहे. तरी वहिनी शांत हो. आई असंच बोलून गेली असेल, तू हे मनावर घेऊ नकोस, ठीक आहे? शांत राहा तू जरा असं, ठीक आहे? मम्मी, तू कुठे आहे? संजू, ती आहे आतमध्ये आहे, जा. बाबा कुठे गेले? ते बाहेर गेले. ताई ठीक आहेस ना तू? हो. तू बस, मी चहा आणते. काय रे गणू, काय होतं हे सगळं?
ती कुहू बघ ना, झोपेतनं उठते, मध्ये बाबा बाबा काय ओरडते. हे अशाने माझी मुलगी आजारी नाही का पडणार? आणि हे सगळं मी तुझ्याशी बोलणार नाही तर कोणाशी बोलणार सांग ना. तू तरी असं नको करूस. आई बोलले म्हणून हर्ट झालीस का ग? हे बघ वहिनी, तुला असं वाटतंय ना की दादा आहे, तो परत येणार आहे, तर तो येईल परत. इवन आय ट्रस्ट यू. ओके.